सिलेंडर तर संपला. आता स्वयंपाक कसा बनवायचा? चला सांगते. माझ्याकडे इंडक्शन आहे, पण तुमच्याकडे इंडक्शन नसेल तर तुम्ही गॅसच जपून वापरा आणि असे फ्लॅट बेस असलेले भांडे तुम्ही इंडक्शनवर वापरू शकतात. आता माझ्याकडे कुकर आहे आणि ही स्टीलची कढई आहे आणि हो, स्टीलचेच भांडे वापरा. इथे मी डाळ व तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले होते. आता आपण कटिंग चॉपिंग करून घेऊ. मी इथे बटाटे कट करून घेते, टोमॅटो कट करून घेते आणि नंतर हिरवी मिरची पण कट करून घेते. काही ॲल्युमिनियमचे पण चालतात इंडक्शनवर, पण त्याचा जो बेस असतो ना खालचा, तो त्याच्यासाठीच बनलेला असतो इंडक्शनवर यूज करण्यासाठी. आता माझ्याकडे इंडक्शन आहे म्हणून मी इंडक्शनवर यूज करते, पण तुम्ही जर गॅस यूज करत असाल तर जपून वापरा गॅस आणि अगदी कमी वेळात जास्तीत जास्त स्वयंपाक होईल याचा विचार आपण केला पाहिजे, कारण की आता गॅस मिळत नाही आहे सहजासहजी. मी इथे तांदूळातच बटाटे उकळायला ठेवले. नंतर जो आपण भात शिजवणार आहोत तो मी पातेली शिजवणार आहे. नंतर मी इथे डाळ पण भिजत घातली होती. मी इथे कुकरच्या भांड्यात वाटी ठेवून घेतली आणि मग नंतर त्याच्यावर डाळ टाकायची. नंतर मी टोमॅटो कट करून घेतले होते, टोमॅटो ॲड करायचे, शेवग्याच्या शेंगा आणि आपण भाज्यांसोबत जर डाळ शिजवली ना तर डाळ छान मस्त मऊ शिजते आणि पटकन शिजते. जास्त वेळ लागत नाही भाज्यांसोबत डाळ शिजायला. आणि तुम्ही दुधी भोपळा बाकीच्या ज्या भाज्या तुम्ही खात असाल ना त्या सगळ्या भाज्या डाळीत ॲड करा. फायबर पण जातं आपल्या पोटामध्ये. या डाळीमध्ये मी मीठ व हळद पण ॲड केली आणि पातेली यासाठीच घेतली मी की त्या वाटीवर बसेल आणि कुकरमध्ये आपले जास्त पदार्थ आपण शिजवू शकतो. फक्त 2 कुकरचे भांडे लावले असते तर फक्त आपला डाळ आणि भातच झाला असता, पण आपल्याला जास्त पदार्थ शिजवायचे आहेत म्हणून मग. आणि इथे मी आपण जो पोळींचा डो मळतो अगदी तसाच डो मळून घेतला. त्यात थोडं मीठ ॲड केलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण नागपंचमीला जे कान्होले करतो ते कान्होले आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि फक्त 15 मिनटात कुकर लावून झाला आपला आणि त्या 15 मिनटाच्या याच्यात आपला सगळा स्वयंपाक मी रेडी करून घेतला आहे. आता आपली पोळी लाटून झाली की तिला तेल लावून घ्यायचं आणि ती फोल्ड केल्यानंतर ती फोल्ड केलेल्या बाजूला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ती पटकन मोकळी होते. ते तुम्हाला शेवटी मी दाखवेलच. आणि तुम्ही जर गॅस वापरत असाल तर गॅसवर तुम्ही जो काही स्वयंपाक करतात ना, म्हणजे भाज्या शिजवत असाल किंवा अजून काही, तर ते शिजवताना त्यावर कव्हर करण्यासाठी एक झाकण ठेवा, म्हणजे भाज्या पटकन शिजतात आणि गॅस कमी लागतो. आणि आता ही जी वरती डिश ठेवली होती त्यावर मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे जे सगळे कान्होले आहेत ना ते त्यावर आपल्याला वाफत ठेवायचे आहेत. आणि मी इथे कुकर बंद करून घेईन आणि कुकरच्या मी 4 शिट्ट्या घेतल्या होत्या. आता माझा कुकर स्टीलचा असल्यामुळे तो फक्त 4 शिट्ट्यांमध्ये त्यातले जे पदार्थ असतात ते पटकन शिजतात. आणि आपण डाळ आणि तांदूळ पण अर्धा तास भिजत घातले होते, त्यामुळे ते पण पटकन शिजतात. आणि जर आपण डाळ भाज्यांमध्ये शिजवली ना तर ती शिजायला सोपी होते. आता मी इथे इंडक्शन लावून घेते. आता माझ्याकडे इंडक्शनसाठी एक म्हणजे कुकर जेव्हा आपण यूज करतो ना तेव्हा माझ्या इंडक्शनमध्ये कुकरसाठी एक वेगळा ऑप्शन आहे. तो मी प्रेस केला की माझ्या 15 मिनटात, म्हणजे इंडक्शनवर तर फक्त 15च मिनटं लागतात, गॅसवर कदाचित 20 मिनटं लागत असतील शिट्या होण्यासाठी. आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच ओपन करायचा, घाई करायची नाही. जे काही कच्चं असेल ते वाफेवर शिजून जातं. आणि इथे आपला कुकर छान थंड झाला आहे आणि तुम्ही बघत असाल किती छान आपलं कान्होले पण छान झाले. मी तुम्हाला एक एक पदार्थ दाखवते. छान वाफेवर शिजून झाला आहे. आपला भात पण मस्त मोकळा छान शिजला आहे. त्यातले बटाटे पण इतके छान स्मूथ शिजले होते, ते तुम्हाला कटिंगच्या वेळेस दाखवते मी. इथे आपली डाळ आणि डाळीतल्या ज्या शेवगाच्या शेंगा आहेत त्या इतक्या मऊ शिजल्या होत्या की मला त्या गाळणीने गाळून घ्याव्या लागल्या, कारण त्या खाताना लागल्या असत्या, म्हणून मी त्या अशा गाळणीने गाळून घेतल्या, जेणेकरून आपलं वरण पण एकदम स्मूथ होतं. आणि इतकी छान लागते ना अशी जर तुम्ही डाळ शिजवून घेतली आणि अशी गाळून घेतली, त्यात जर तुम्ही भाज्या टाकलेल्या असेल, भाज्यांचा चोथा असतो ना तो सगळा गाळणीतून बाहेर निघून जातो आणि फक्त भाज्या आपण खातो. खूप छान लागते, स्मूथ लागते अशी डाळ. तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे आपली डाळ रेडी झाली आहे आणि आपण फोडणी एकदमच देऊन घेऊ. फोडणीसाठी मी ती तुम्हाला कढई दाखवली ती यूज करणार. डाळीत मी थोडंसंच पाणी ॲड केलं आहे, जवळजवळ अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे. एकदम छान आपली स्मूथ इथे डाळ रेडी झाली आहे. ती मी साईडला ठेवली. आणि भातात आपण जे बटाटे शिजत ठेवले होते ना ते बटाटे एकदम छान स्मूथ मऊ शिजले होते. ते तुम्हाला कटिंग करताना दाखवतेच मी. इतके छान लगेच कट होत होते ते. आणि आपण जेव्हा भाज्या अशा डाळीत किंवा भातात शिजवतो त्या पटकन शिजतात आणि त्यामुळे भात व डाळ ती पण पटकन शिजते. आता मी इथे चिंचेचं पाणी घेतलं आहे, म्हणजे चिंचेचा रात्रभर भिजत घातला होता
आणि ते पाणी मी इथे करून घेतले. त्यात बटाटे ॲड केले, हळद, लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ पण ॲड केलं होतं मी यात. नंतर माझ्याकडे जिरे आणि बडीशोप बारीक कुटून घेतले होते मी खलबत्त्यात, ते ॲड केलं. नंतर कांदा पण ॲड केला. यात कोथिंबीर ॲड करायची आणि साखर पण ॲड केली होती मी. म्हणजे तिखट, गोड, आंबट अशी खूप छान टेस्ट लागते. चिंचेची चटणी म्हणतात याला. मस्त लागते, खूपच सुंदर लागते. आणि वरणावर घ्यायची हिला. खूपच छान लागते. मी तुम्हाला सर्व करताना दाखवेल. आणि आम्ही इथे कांद्याची चटणी करून घेणार आहे. आता कांद्याची तुम्ही कांदा शिजवून मग त्याची चटणी करत असाल तर मग इथे कांदा कच्चाच घेतला आहे मी. 4 कांदे घेतले, ते बारीक चॉप करून घेतले. त्यात मी शेंगदाण्याचा कूट ॲड केला 3 चमचे, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, थोडी हळद ॲड केली, मीठ ॲड केलं आणि यात कोथिंबीर ॲड करायची आणि नंतर वरून आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊ. इथे आपले फोडणीचे फक्त 2च आयटम आहे, कांद्याची चटणी आणि वरण. या दोघीच आयटमला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. इथे मी 1 मोठा पळी तेल घातलं, त्यात जिरं, मोहरी आणि माझ्याकडे मोठी लाल मिरची आहे ती घातली आणि यातच आपले मसाले पण ॲड करून घ्यायचे. म्हणजे वरणात मी मसालाही ॲड करणार आहे. 1 चमचा लाल तिखट, थोडा गरम मसाला, अर्धा चमचा, थोडी हळद घातली आणि हे व्यवस्थित मिक्स करून वरणाला फोडणी दिली गेली आपली. आणि ही जी कढई गरम असते ना, या गरम कढईत थोडं तेल, जिरं, मोहरी घालून घेतलं आणि यात मी थोडंसं लाल तिखट पण ॲड केलं होतं. तुम्ही नाही ॲड केलं, आपण चटणीत ॲड केलं आहे, नाही ॲड केलं तरी पण चालेल. आणि इथे मी इंडक्शन बंद केलं आहे. फक्त 2 मिनटात आपल्या दोघी भाज्यांना फोडण्या देऊन झाल्या आहेत. म्हणजे टोटल 20 मिनटं आपला पूर्ण दुपारचं जेवण रेडी झालं आहे. मस्त गरम गरम वरण, भात, कांद्याची चटणी आणि चिंचाची चटणी खाण्यासाठी रेडी झाली. आता सगळं मी प्लेट सर्व करून घेते. इंडक्शन कसं वापरायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल ना, तर इंडक्शन सगळ्यात आधी ऑन करायचं आणि सगळ्यात लो ठेवायचं. लो म्हणजे मायनस आणि ते प्लस प्लस करत गेलं की त्याची हीट वाढत जाते. म्हणजे तुम्हाला जशी हीट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ते प्लसचं साईन करू शकतात. आता मी ही फोडणी देण्यासाठी 1, 2, 3 म्हणजे 3वर ठेवलं होतं आणि आपली फोडणी एकदम पटकन दिली गेली. म्हणजे बऱ्यापैकी ते इंडक्शन गरम करतं ते भांडं आणि स्टीलचं भांडं पटकन गरम होतं आणि इंडक्शनला तापायला पण म्हणजे जे भांडं तापायला पण कमी वेळ लागतो. आणि कुकरचं बेस पण जरा फ्लॅट होतं म्हणून ते पटकन तापतं. इथे आपले कान्हुले तुम्ही बघत असाल सहज मोकळे होतात. जशी आपली पोळी होते ना, तशीच पोळी आपली इथे रेडी झाली आहे. फक्त ती वाफवलेली पोळी आहे. खूप छान लागते, मऊ लागते, लुसलुशीत लागते. तुम्ही पण तुमच्या घरी अशाच प्रकारे कमी वेळात जास्तीत जास्त स्वयंपाक करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.